बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी भिवंडीमधून आहे। भिवंडीमध्ये परफ्यूम कंपन्यांना लागलेली आग अजूनही धुमसतेच आहे। 9 तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलेलं आहे। अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ही आग अत्यंत भीषण आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून या आगीची भीषणता पाहू शकतोय। मुंबई नाशिक महामार्गालगत भिवंडी तालुक्यामधील येवई गावाच्या हद्दीमध्ये आरके लॉजिस्टिक गोदाम संकुलामध्ये पहाटे 4 वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली होती। या आगीमध्ये 3 कंपन्यांची गोदामं जळून खाक झालेली आहेत। बेकारोज परफ्यूम्स अँड ब्युटी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, इंटरक्राफ्ट ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि फ्रॅग्रन्स शॉप प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या गोदामांचं या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी जवळपास 9 तास उलटूनही ही आग आटोक्यात आलेली नाहीये। मुंबई नाशिक महामार्गावरती भिवंडी तालुक्यातील येवई फाट्यावरती हे ते आरके लॉजिस्टिक आहे। यात सकाळपासून आग लागलेली आहे। ही आग सकाळीच्या सुमारास लागली असून तब्बल 9 तास झाले आहेत। ही आग अजून काही आटोक्यात आलेली नाहीये। सदर आग ही चारी बाजूला भिंतीच्या कडा असल्यामुळे मोठे पत्र्याची शेड आहे। पत्र्याची शेड खाली पडल्यानंतर यात अत्तरचं सामान असेल, कॉस्मेटिक सामान असेल, हे दाबलं गेलेलं आहे। त्याच्याने हे आगीचे भमके उडत आहेत। आपण पाहू शकता ह्या आगीचे त्याचा काळा धूर सर्वत्र पसरत आहे। त्याचप्रमाणे भिवंडी अग्निशामक दल असतील, स्थानिक वॉटर सप्लायच्या गाड्या असतील, यांनी मोठ्या प्रमाणात आग विझण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज।